आज आपण नागपंचमी स्पेशल पारंपरिक उकडीचं दिंड करणार आहोत। दरवर्षी आमच्या घरचा ठरलेला मेनू उकडीचं दिंड। तर करायचंय काय, 1 वाटी चणा डाळ धुवून शिजवून घ्यायची, 1 मोठी वाटी कणिक घेऊन त्यात चिमूटभर मीठ, 1 छोटा चमचा तेल टाकून पुऱ्यांना जशी मळतो तशी मळून घ्यायची। आता आपली शिजवलेली डाळ चाळणीत निथळून घ्यायची। एका कढईत शिजवलेली चणा डाळ डावाच्या सहाय्याने नीट घोटून घ्यायची। या घोटलेल्या चणा डाळीत आपण पाऊण वाटी गूळ टाकणार। खूप गोड असेल तरच 1 वाटी टाका, पाऊण वाटी नाही तर पुष्कळ होतो। आता हे पुरण आपण छान शिजवून घेणार आहोत। साधारण 10-15 मिनिटं लागतात पुरण शिजायला। मीडियम गॅसवर छान पुरण शिजवणार आहोत। आता हे पुरण आपलं शिजून झालंय की त्यात 1 छोटी चमचा वेलची पूड टाकायची। पुरण कसं झालं ते कसं ओळखायचंय, पुरण झालंय की नाही, तर आपला डाव असा उभा राहिला पाहिजे पुरणात, म्हणजे झालं आपलं समजायचं। आता कणिक घ्यायची, त्याचा पेढ्या एवढा आपला गोळा तयार करून घ्यायचा आणि त्याची पुरी लाटून घ्यायची। छान गोलसर पुरी लाटली की हे आपलं पुरणाचं सारण म्हणजेच आपलं पुरण त्यात भरायचंय। चहू बाजूनी ही पुरी बंद करून घ्यायची। हे आपलं दिंड रेडी आहे। तर अशा प्रकारे आपण अजून एक दिंड तयार करून घेऊ। तुमच्या घरी आज नागपंचमीला कोणता पदार्थ केला जातो तो मला कमेंटमध्ये सांगा, मला नक्की आवडेल। तर आता आपलं हे दुसरंही दिंड रेडी झालेलं आहे। आपण आता बाप्पासाठी एक छोटासा मोदक करतोय, पुरणाचा उकडीचा। आता एका साईडला गॅसवर मी इडली पात्रात पाणी घालून गरम करायला ठेवलंय। तर त्यात हे दिंड आपण शिजवून घेणार आहोत। छान पाणी गरम झालं की यात हे दिंड ठेवणार आहोत। 10 ते 15 मिनिटं मीडियम गॅसवर हे दिंड शिजवून घेणार आहोत। झाली आहेत, आपण बघूया। हा मस्त झाली दिंड, गरमागरम साजूक तुपाबरोबर खूप छान लागतात। मस्त साजूक तूप घालायचं, गरम गरम छान दिंड खाऊन घ्यायची। कशी झाली आहेत नक्की मला सांगा। रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये सांगा। सबस्क्राईब करायला विसरू नका।